पहाटे उठलो तेव्हा कोंबड्याचं आरवणं कानावरती पडलं. अंगणामध्ये पाय ठेवला, माती थंडगार लागली. रोज सारखं होतं सगळं, पण मनाला कुठंतरी ठाऊक होतं की आज काहीतरी सुटणार आहे. आई चुलीपाशी बसून भाकरी करत होती, पण आज ती नेहमीसारखी नव्हती. हात चालत होते, पण तिचे डोळे सारखे भरून येत होते. काहीच बोलत नव्हती. मीही काही बोललो नाही. बोललो असतो तर कदाचित पायच निघाला नसता. शहराकडे निघण्यासाठी मी माझी बॅग आवरली. आईने डबा बांधला. बाबांनी नेहमीसारखे 2 शब्द बोलायचे, पण आज त्यांनी फक्त पाठीवरती हात ठेवला आणि म्हणाले, ठीक आहे, व्यवस्थित जा, नीट राहा. त्या 2 शब्दात सगळं होतं रे. घरातून बाहेर पडताना ओसरीकडे नजर गेली. इथंच बसून कितीदा जेवलो, हसलो, रडलो, खेळलो. विहिरीकडे पाहिलं. कित्येकदा बादली ओढताना हात दुखायचे. आंब्याच्या झाडाखाली थांबलो. मनात विचार आला, परत कधी येऊ? आलो तरी तसेच राहू का? पाय पुढे चालत होते, पण मन मागं ओढत चाललं होतं. बसस्टॉपवरती आलो. गावातील 2-4 लोक उभे होते. कुठं चाललास असं विचारलं. शहरात, एवढंच उत्तर दिलं. बस आली. धूळ उडाली. बसमध्ये बसलो आणि खिडकीतून मागं पाहिलं. आई लांब उभी होती, हात हलवत होती. तिचा चेहरा हळूहळू लहान होत गेला आणि डोळे पाणावले. त्या क्षणी काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. बाबाचे डोळे पाणावले होते. बस पुढं निघाली. रस्ता बदलत गेला. ओळखीची झाडं, वळणं मागं पडत गेली. मनात विचारांची गर्दी होती. आपण योग्य करतोय का? गावात राहिलो असतं तर काय झालं असतं? पण गरज होती र, पोटासाठी, घरासाठी, भविष्याकरता. म्हणूनच निघालो होतो. शहर जवळ येत गेलं तसं सगळं बदललं. माणसं वाढली, गाड्या वाढल्या, आवाज वाढला, पण कुठंतरी शांतता हरवली. गावात कुणी भेटलं की थांबून बोलायचो. इथं सगळं पळत होतं. कुणाकडे वेळ नाही, कुणाकडे आपुलकी नाही. रात्री खोलीत पाय टाकला तेव्हा सगळं नवीन होतं, पण त्या नवीनपणात आपलंसं काहीच नव्हतं. पहिली रात्र फार अवघड गेली. झोप लागत नव्हती. कानात आईचा आवाज घुमत होता. चुलीचा धूर आठवत होता. सकाळी उठलो तेव्हा अंगण नव्हतं, कोंबड्याचं आरवणं नव्हतं, फक्त हॉर्नचा आवाज. त्या दिवशी पहिल्यांदा जाणवलं, आपण गावापासून लांब आलो. शहरात सगळं मिळतंय, पण मनाला चैन नाही. सण आलं की गाव आठवायचं, पाऊस आला की ती माती आठवायची, रात्री आकाशाकडे पाहिलं की गावातलं आकाश आठवायचं. कधी कधी वाटायचं सगळं सोडून परत जावं, पण जबाबदाऱ्या आड यायच्या. आज मागं वळून पाहिलं की एकच जाणवतं, आपण गाव सोडलं नाही, परिस्थितीनं आपल्याला दूर नेलंय. गाव आजही तिथंच आहे, आपणच बदललो. आणि म्हणूनच आठवणी जाग्या झाल्या की डोळे ओले होतात. कारण ते दिवस कष्टाचे होते, पण मनानं खूप श्रीमंत होते. मित्रांनो, तुमच्या बाबतीत असं कधी घडलं आहे का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.